सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुमच्यासाठी नवरात्र 2025 मधील प्रत्येक दिवसाचे महत्त्व, त्या दिवसाचा शुभ रंग, पूजली जाणारी देवी, माळ कोणती अर्पण करायची, नैवेद्य काय दाखवायचा याबाबतचा एक खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर बघूया आपण हा समोरचा व्हिडिओ। त्यापूर्वी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर बघूया दिवस पहिला दिनांक आहे 22 सप्टेंबर, वार आहे सोमवार, रंग आहे पांढरा। देवी शैलपुत्रीची पूजा करायची आहे। विड्याच्या पानांची माळ देवीला अर्पण करायची आहे। गाईचे तूप नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे। याचे महत्त्व, नवरात्राची सुरुवात स्थैर्य व नवी ऊर्जा देणाऱ्या देवीच्या पूजनेने घरात शांती व प्रसन्नता नांदते, त्यामुळे देवी शैलपुत्रीची पूजा आपल्याला करायची आहे। दिवस दुसरा दिनांक आहे 23 सप्टेंबर, वार येतो मंगळवार। या दिवशीचा रंग आहे लाल आणि देवी ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे। देवी ब्रह्मचारिणीला गोकर्णाच्या फुलांची माळ आपल्याला वाहायची आहे। नैवेद्यामध्ये साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशीचे महत्त्व असे आहे की तप, संयम व भक्तीचे प्रतीक आणि विद्यार्थ्यांसाठी व साधनेसाठी विशेष पूजन या दिवशी केले जाते। त्यानंतर दिवस आहे तिसरा दिनांक 24 सप्टेंबर, वार येतो बुधवार, रंग आहे निळा। देवी चंद्रघंटे मातेची पूजा या दिवशी करायची आहे आणि तुळशीच्या पानांची माळ देवीला अर्पण करायची आहे। नैवेद्यामध्ये दूध अर्पण करायचं आहे आणि या दिवशीचे महत्त्व असे आहे की धैर्य, शांती व शत्रूवर विजय मिळवणारी ही देवी आहे। घरात सुख शांती टिकवते, त्यामुळे या दिवशी या देवीची पूजा करायची। दिवस चौथा दिनांक आहे 25 सप्टेंबर, वार येतो गुरुवार, रंग आहे पिवळा। देवी कुष्मांडा मातेची पूजा या दिवशी करायची आहे आणि आपली मसाल्याची जी लवंग असते त्याची माळ या देवीला घालायची आहे। गोड भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशीचे महत्त्व असे आहे की सृष्टीला प्रकाश देणारी ही देवी आहे। आरोग्य, बुद्धी व दीर्घायुष्य देणारी सुद्धा ही देवी आहे, त्यामुळे या दिवशी या कुष्मांडा मातेची पूजा करायची। नंतर दिवस आहे पाचवा दिनांक आहे 26 सप्टेंबर, वार येतो शुक्रवार, रंग आहे हिरवा। देवी स्कंद मातेची पूजा करायची आहे। देवीला लाल रंगाच्या जास्वंदीची फुलांची माळ घालायची आहे। केळी किंवा लाल रंगाचे फळ नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहे। ही या देवी मातृत्वाचे प्रतीक आहे, यामुळे आपत्य सुख घरात व समाधान व सौहार्द वाढवणारी ही देवी आहे, त्यामुळे या दिवशी या देवीची पूजा करायची आहे। यानंतर दिवस येतो सहावा दिनांक आहे 27 सप्टेंबर, वार येतो शनिवार, रंग आहे राखाडी। देवी कात्यायनी देवीची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे। बेलाच्या पानाची माळ देवीला अर्पण करायची आहे। नैवेद्यामध्ये मध अर्पण करायचा आहे। या दिवशीचे महत्त्व असे आहे की विवाह योग, सौंदर्य आणि धैर्याची देवी म्हणून या दिवशीला ओळखले जाते। अविवाहित मुलींना या दिवशी पूजा केल्याने योग्य जोडीदार मिळतो। दिवस आहे सातवा 28 सप्टेंबर, वार येतो रविवार, रंग नारंगी। देवी कालरात्रीचे पूजन या दिवशी करायचे आहे। झेंडूची माळ किंवा पिवळे फुलं या दिवशी माळ करून द्यायचे आहे। नैवेद्य कडाकणी म्हणून द्यायचा आहे। या दिवशीचे महत्त्व असे संकट निवारक रूप, भीती, आजार व दुष्ट शक्तीवर मात मिळवणारी ही देवी आहे, त्यामुळे या दिवशी या देवीचे पूजन करायचे आहे। नंतर आहे दिवस आठवा दिनांक 29 सप्टेंबर, वार येतो सोमवार, अष्टमीचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। रंग आहे मोरपंखी। देवी महागौरीची या दिवशी पूजा करायची आहे। शेवंतीची फुलं किंवा आघाड्याच्या पानांची माळ आपण देवीला अर्पण करू शकतो। नैवेद्यामध्ये खीर, पुरी व चणाची भाजीचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे। या दिवशीचे महत्त्व असे आहे की पवित्रता व सौंदर्याचे प्रतीक म्हणून या देवीला मानले जाते आणि वैवाहिक जीवात सुख शांती आणण्यासाठी या देवीची पूजा करण्यात येते। यानंतर आहे दिवस 9 दिनांक 30 सप्टेंबर, वार येतो मंगळवार, नवमी, रंग गुलाबी। देवी सिद्धिदात्रीची पूजा करायची आहे आणि लिंबाची माळ आपल्याला अर्पण करायची आहे। पांढरे तीळ किंवा आंबाळ्याची भाजी भाकरीचा नैवेद्य द्यायचा आहे। या दिवशीचे महत्त्व असे आहे की सिद्धी व निधी देणारी ही देवी आहे आणि जीवनात या देवीची पूजा केल्यामुळे संपूर्ण यश आपल्याला लाभते, त्यामुळे आपल्याला या दिवशी या देवीची पूजा करायची आहे। त्यानंतरचा दिवस येतो 1 ऑक्टोबर, म्हणजे विजयादशमीचा दिवस। देवी दुर्गा माता विजय स्वरूपेचा दिवस। या दिवशी पुरणपोळीचा विशेष नैवेद्य देवीसाठी अर्पण करण्यात येतो। देवीने महिषासुराचा वध या दिवशी केला होता। श्रीरामाने रावणावर विजय मिळवला। शस्त्रपूजन, वाहनपूजन, आपट्याची पानं देण्याची परंपरा या दिवशी आहे। दसरा म्हणजे सत्याचा असत्यावर आणि चांगल्याचा वाईटावर विजय आहे। तर ही माहिती होती नवरात्र 2025ची। या दिवसाचे रंग, देवी, नैवेद्य सर्व महत्त्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे।
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या इष्टमित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वांना नवरात्रीच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।